हराकट देश देश मराठी नवरत्नांची खाण, इथेच लढले देशासाठी शिवरायांचे प्राण, इथेच झिजले चंदनापरी टिळक आपले महान, टिळक आपले महान. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांची बुद्धी लहानपणापासूनच कुशाग्र होती. आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे गुण त्यांच्या अंगी होते. टिळकांच्या वाणीमध्ये बुद्धीमध्ये सूर्याचे तेज होते. मायभूमीसाठी या क्रांतिसूर्याने अनेक वेळा तुरुंगवास भोगला, पण या महापुरुषाने त्या शिक्षेचाही सोनं केलं. मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य या अजड ग्रंथाचे लेखन केले. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अथक प्रयत्न त्यांनी केले. गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या गोऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे ठामपणे विचारले. म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हणतात. 1857 ची क्रांती अयशस्वी झाल्यानंतर भारतीयांमध्ये निराशेचं सावट पसरलं. ब्रिटिशांची अन्यायकारक वागणूक अधिक क्रूर होत गेली. अशा वेळेस टिळकांनी भारतीयांना खडबडून जाग करणारा महामंत्र दिला. स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही सिंहगर्जना भारतीयांना नवचैतन्य देऊन गेली. 1 ऑगस्ट 1920 रोजी हा तेजस्वी झळहळता सूर्य अनंतात विलीन झाला. आपल्या परखड शब्दांनी आणि स्वच्छ वाणीने इंग्रजांचे धाबे दळून टाकणाऱ्या या युगपुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जोड. सिंहगर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते. सिंहगर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तो लोकमान्य टिळकांच्या मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना देशभरात सुप्रसिद्ध आहे. इंग्रजांनी हैराण करून सोडणाऱ्या लाल बाल पाल या त्रिमूर्तीमधील बाल म्हणजेच बाळ गंगाधर टिळक होते. भारतीय आंदोलनाचे प्रणेते म्हणजेच लोकमान्य टिळक होते. इंग्रज त्यांना भारतीय अशांततेचे जनक असे म्हणत असत. त्यातूनच त्यांनी लोकमान्य पदवी प्राप्त केली. लोकमान्य टिळक हे थोर क्रांतिकारी, वकील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांचे वडील शिक्षक होते. टिळक 16 वर्षाचे असताना त्यांचे वडील निधन पावले. टिळकांनी पुण्यात डेक्कन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. अवघ्या 17 वर्षी त्यांचा विवाह तापीबाईंसोबत झाला. टिळकांनी आपल्या महाविद्यालयातील मित्रांना सोबत घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1880 मध्ये टिळकांनी पुण्यात न्यू इंग्लिश हायस्कूल सुरू केली. केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू करून त्यांनी आपल्या लेखनातून लोकांमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण केला. 1885 मध्ये टिळकांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची मूर्त रोवली. सामाजिक ऐक्य राखण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत सुरू होते. 1897 मध्ये राज्यद्रोहीच्या आरोपाखाली टिळकांना 1.5 वर्ष कैद केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुरत येथे अधिवेशनात आंदोलकांचे जहाजे आणि गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते. 1908 मध्ये टिळकांवर पुन्हा राज्यद्रोहीचा खटला चालला व त्यांना मंडळाच्या कार्यगृहात 6 वर्ष तुरुंगवास दिला गेला. तिथेच त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. 1996 मध्ये टिळकांनी होम रूल घटनेची स्थापना केली. होम रूल म्हणजे श्वासासन. अखेर आपल्या श्वासापर्यंत ते देशासाठी लढत राहिले. अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. अशा या महान सुपुत्रास माझे त्रिवार अभिवादन. म्हणजे बाळ गंगाधर टिळक.
स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते, भारतीय संतोषाचे जनक, लोकांनी ज्यांना आपल्या नेता म्हणून लोकमान्य ही पदवी बहाल केली अशा थोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक, लेखक बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. वयाच्या 16व्या वर्षी टिळकांचे तापीबाई यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतरही आपले शिक्षण चालू ठेवून टिळकांनी 1877 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात कला शाखेची पदवी मिळवली. पुढे लॉ कॉलेजमधून LLB ची पदवी मिळवली. महात्मा गांधी यांच्या आधी टिळक हेच प्रसिद्ध भारतीय राजकीय नेते होते. टिळक यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता. टिळक यांनी सुरू केलेल्या केशरी वर्तमानपत्राद्वारे इंग्रज सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. म्हणूनच या त्रिकुटाला लाल बाळ पाल असे म्हटले जाते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे आधुनिक भारताचे निर्माते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन आजच्याच दिवशी 1 ऑगस्ट 1920 रोजी पुणे येथे झाला. शिक्षकांना न केलेल्या चुकीबद्दल ठणकावून सांगणारा निर्भीडाचा विद्यार्थी म्हणजेच केशव गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळकांची बुद्धी लहानपणापासूनच कुशाग्र होती. शाळेची त्यांना खूपच आवड होती. गणितात तर त्यांच्यावर कोणी जाऊ शकत नव्हते. गुरुजींनी सोडाव्यास दिलेली गणिते त्यांनी वहीत न लिहिता स्मरणात ठेवून तशी ते अचूक उत्तर देत असत. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली. 1880 मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच ही त्यांची सिंहगर्जना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरली. शिवजयंती आणि गणेशोत्सव यांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अनंत प्रयत्न त्यांनी केले. गोरगरिबांवर व लोकांवर अन्याय करणाऱ्या गोऱ्या सरकारला त्यांनी ठामपणे विचारले, सरकारच्या डोक्यात ठिकाणावर आहे का? म्हणून त्यांना भारतीय संतोषाचे जनक असेही म्हणतात. 1 ऑगस्ट 1920 रोजी हा तेजस्वी जळाता सूर्य अनंतात विलीन झाला. आपल्या प्रकट शब्दाने आणि सच्चवाणीने इंग्रजांचे दावे आणून टाकणाऱ्या या युग पुरुषांना माझे कोटी कोटी प्रणाम. करूनी दिली जन्मसिद्ध हक्काची ओळख, करूनी दिली जन्मसिद्ध हक्काची ओळख, केसरीतून झळकले असंतोषाचे जनक, केसरीतून झळकले असंतोषाचे जनक. गीता रस्त्यातून कर्तृत्वाची दिली झळक, गीता रस्त्यातून कर्तृत्वाची दिली झळक. पुन्हा एकदा यावे लोकमान्य टिळक, पुन्हा एकदा यावे लोकमान्य टिळक. आज 1 ऑगस्ट 2024 लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर असे होते. टिळक लहानपणापासून अत्यंत हुशार होते. मोठेपणी टिळकांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. लोक एकत्र यावे, लोकांबद्दल देशप्रेम निर्माण व्हावे म्हणून टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव ही 2 सण सुरू केली. समोर जरी अंधार असला त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा असे टिळक म्हणत होते. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाचे सिंह गर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाचे सिंह गर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जबरदस्त घोषणा दिली. समाजात स्वराज्याबद्दल प्रेम निर्माण व्हावे म्हणून केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. टिळकांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले म्हणून इंग्रजांनी त्यांना 6 वर्षाची शिक्षा केली. पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ही कडाक करून टीका केली. त्यांच्या या महान कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली.
शेवटी मी एवढेच सांगेन, सिंहगर्जना करायला काळीच फक्त सिंहाचेच लागते. सिंहगर्जना करायला काळीच फक्त सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी अशा या थोर देशभक्ताची प्राणज्योत विझली. मोडेन पण वाकणार नाही अशी भूमिका असणाऱ्या देशभक्तास माझे विनम्र अभिवादन. जय हिंद. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. 1876 मध्ये त्यांनी पुण्याजवळ डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोक एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीत रहस्य हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक असे म्हटले आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. निर्भीड वक्ता आणि रोखठोक त्यांची वाणी, निर्भीड वक्ता आणि रोखठोक त्यांची वाणी, सदैव लढत राहिले ते शूरवीरावानी शूरवीरावानी, सदैव लढत राहिले ते शूरवीरावानी शूरवीरावानी. लोकमान्य म्हणजे धगधगती आग, लोकमान्य म्हणजे धगधगती आग. शत्रूंची छाती फाडणारे हृदया छातीचे वाघ, हृदया छातीचे वाघ. अच्छा, राष्ट्रभक्तीसाठी व समाजासाठी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल तत्कालीन सरकारला विचारणाऱ्या लोकमान्यांनी अधुनिक पत्रकारितेचा पाया उभारला. 1857 चा लढा यशस्वी झाल्यानंतर काही दिवसात राष्ट्रभक्तीची मशाल जनसामान्यात नेण्यासाठी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा मंत्र दिला. पुन्हा चैतन्याची लाट उसळली. लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. ते जहालाच्या सरणीचे होते. गणित विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. ते त्यांचे विचार निर्भीड व प्रखरतेने सर्वांसमोर मांडत असत. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही 2-3 शब्द सांगणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळक लहानपणापासूनच
तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे. तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे. लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे. लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे. अन्यायाविरुद्ध, गुलामगिरी विरुद्ध पेटून उठून आपली ज्वलंत लेखणी आणि विचाराद्वारे जनतेला स्वराज्याचे बाळकडू वाजणारे सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. बाळ हे त्यांचे टोपण नाव. टिळक हे अत्यंत हुशार विद्यार्थी होते. गणितामध्ये त्यांना विशेष गती होती. बालपणापासूनच त्यांना अन्याची चीड होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी त्यांनी स्नेहगर्जना केली. त्यांच्या या स्नेहगर्जनेमुळे स्वराज्याचा नवा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. लोकमान्य टिळकांची लेखणी म्हणजे जणू तलवार होती. त्यांच्या वक्तृत्वाला धार होती. लोकमान्य टिळक हे केवळ कल्पनावादी नव्हते, ते संवादी राजकारणी होते. जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे लोकांचे नेते होते. त्यामुळे त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व प्रतिमा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता भारतभूमीतील प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली. लोकमान्य टिळकांची लोकप्रियता एवढी वाढली होती की भारतीय जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेले. कोणाची भिंड बाळगता आपले मत मांडण्याची ताकद त्यांच्याकडे होती. आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकार विरुद्ध टीका करत. त्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. पण तरीही ते आपल्या ध्येयापासून तसूभरही मागे हटले नाही. सार्वजनिक उत्सवातून टिळकांनी भारतीय जनता संघटित केली. स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतुसूत्री कार्यक्रम हाती घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, स्वराज्य मिळवण्यासाठी आपला देह शिजवला. खरोखरच लोकमान्य टिळक हे नाव ऐकल्यावर आजही ऊर अभिमानाने भरून येतो. असे तेजस्वी कार्य त्यांचे आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी देह ठेवला. पण त्यांची तेजस्वी कार्याची गाथा आपल्याला प्रेरणा देते, जगण्याची ऊर्जा देते. शेवटी एवढेच म्हणेन, ना ओठावरती येता वाटे आम्हा सदाभिमान, ना ओठावरती येता वाटे आम्हा सदाभिमान. टिळक तुमच्या कार्याला नित नित उंचा प्रणाम. टिळक तुमच्या कार्याला नित नित उंचा प्रणाम. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक होय. लोकमान्य टिळक होय. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, लेखक लोकमान्य टिळक यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करते. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे त्यांचे गुण होते. 1877 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडळाच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना अशांततेचे जनक असे म्हटले. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ मावळला. अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी. लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते. लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते. समृद्ध लेखणीची जैती मशाल होते. समृद्ध लेखणीची जैती मशाल होते. परकीय बंदिवास शापित देश होता. परकीय बंदिवास शापित देश होता. पण आग केसरीचा एक एक लेख होता. पण आग केसरीचा एक एक लेख. केली सिंह गर्जना स्वराज्याची. केली सिंह गर्जना स्वराज्याची. अशा महान नेत्यास वंदन कोटी कोटी वंदन कोटी कोटी. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे गुण त्यांच्या अंगी जन्मताच होते. लोकांसाठी लोककल्याणाची कामे केली म्हणून त्यांना लोकमान्य टिळक असे म्हटले जाते.
लोकसेवेसाठी त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन क्रिश्चियन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज या शिक्षण संस्था सुरू केल्या. भारतीय जनतेला एकजूट करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. सामान्य जनतेला राष्ट्रीयदृष्ट्या जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले. म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी मिळाली. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. अशा देशासाठी जीवन समर्पित करण्यास कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. 1881 मध्ये जनजागृतीकरिता त्यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्र सुरू केले. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती या उत्सवाला सुरुवात केली. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. इसवी सन 1896 साली आलेल्या प्लेगच्या तडाख्यात सरकारने केलेली निर्दयी उपाययोजना पाहून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहिला. इसवी सन 5च्या बंगभंगच्या चळवळीत टिळकांनी पुढाकार घेतला. ब्रिटिशांना फोडा झोडाने राज्य करा या वृत्तीविरुद्ध हा देशभक्त दंड थोपटून उभा राहिला. या महान नेत्याचं 1 ऑगस्ट 1920 रोजी प्राणज्योत मावळली. धन्यवाद. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळक हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुणच होते. इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठविल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडाल्याच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. त्या वर्षी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी 17व्या वर्षी तापीबाई यांच्यासोबत विवाह केला. आणखी शिक्षण घ्यायला त्यांनी डेक्कन कॉलेजला भेट दिली. त्यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री केली. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना सुरू केली. त्यांनी मराठा व केसरी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे हाच त्यांचा उद्देश होता. म्हणून ते सगळ्यांना एकत्र यावे असे सांगत होते. या महापुरुषाचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 साली मुंबईला झाला.